तर यानंतर पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। त्याचबरोबर जालना, परभणी, हिंगोली, चंद्रपूर आणि गडचिरोलीत अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं अखेर विश्रांती घेतली आहे। तर आज मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अहमदनगरच्या जामखेड आणि मोहरी परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। जामखेड शहरातील शिवाजीनगर, संभाजीनगर तसेच जामखेड नगर इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप आलं। जामखेड परिसरातील अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, तर मोहरीमध्ये अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली गेली। मोहरी तलाव देखील ओव्हरफ्लो झाल्याचं कळतंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोसळणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे मंडणगड बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटामध्ये दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। मंडणगड ते अंबडवे या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचं काम करण्यात आलंय। या कामामुळे दरड कोसळत असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। गेल्या 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसलाय। गोव्यातील पेडणे बोगद्यामध्ये पुन्हा एकदा माती आणि चिखल साचलाय। त्यामुळे रात्री 3 वाजण्याच्या सुमारास गोव्याकडे जाणारी वाहतूक जी आहे ती ठप्प झाली आहे। कोकण रेल्वेकडून 9 ट्रेन्स देखील रद्द करण्यात आल्या आहेत। वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी आणि मंगळूर एक्सप्रेस ही रद्द करण्यात आली आहे। गेल्या 3 दिवसापासून पश्चिम विदर्भामध्ये जोरदार पाऊस सुरू झालाय। या पावसामुळे 193 घरांची पडझड झाली आहे। पुरात बुडून एकाचा तर भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झालाय, तर 22 जनावरं देखील दगावली आहेत। पुणे मुंबई लोहमार्गावरील निसर्ग सध्या प्रवाशांच्या डोळ्याचं पारणं फेडतोय। येथील दरी, हिरवागार झाडी ही धुक्याच्या साम्राज्यामध्ये हरवून गेली आहे आणि त्यातूनच पांढऱ्या शुभ्र धबधब्यांचं होणारं दर्शन हे अतिशय विलोभनीय आहे। मराठवाड्यात 8ही जिल्ह्यातील 28 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे। सर्वाधिक पाऊस हा हिंगोली जिल्ह्यात, तर सर्वात कमी पाऊस हा नांदेड जिल्ह्यात बरसलाय। मराठवाड्यातील पाणीसाठा केवळ 13.80% असल्यानं सर्व प्रकल्पांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। राज्यात गेल्या आठवड्याभरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे। धरणांमध्ये 8 दिवसांमध्ये 68.24 टीएमसीनं पाणीसाठा वाढलेला असून राज्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा 26.61% पोहोचला आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अकोला महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणातील पाणीसाठा हा 5% वाढलाय। सध्या धरणामध्ये 18.42% पाणीसाठा आहे। अकोल्यात आता दर 6 दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय। उल्हासनगरमध्ये छत्रपती शाहू उड्डाणपुलावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून तळ्याचं स्वरूप आलंय। वाहन चालकांना पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। महानगरपालिकेनं तात्काळ रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरतीये। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये 71 अल्पवयीन मुलं ही बेपत्ता झाली आहेत। यामध्ये 55 मुली आणि 16 मुलांचा समावेश आहे। विशेष म्हणजे मुलांच्या तुलनेमध्ये मुली घरातून पळून जाण्याचं प्रमाण हे दुप्पटपटीनं वाढलंय आणि ही गंभीर बाब समोर आली आहे। मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांमध्ये सकाळी 7:15च्या दरम्यान सौम्य भूकंपाचे धक्के जाणवलेत। हिंगोलीच्या 5 तालुक्यामध्ये, नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात, तर वाशिम जिल्ह्याच्या रिसोड, वाशिम तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवलेत। सुदैवानं कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाहीये, मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। राष्ट्रीय सहकार साखर कारखाना महासंघाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 10 साखर कारखाने देशामध्ये अव्वल ठरले आहेत, तर सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचं पारितोषिक हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाले। राज्यात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे। पाऊस सुरू असल्यामुळे भाजीपाल्यांची आवक देखील कमी झाली आहे, त्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे। टोमॅटोचा दर हा 80 ते 100 रुपये किलो, तर हिरवी मिरचीचा दर हा 100 रुपयांवर गेलाय। पालेभाज्यांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे। पुण्यामध्ये विलनीकरणाला सुरुवात झाली आहे। यासाठी लष्करांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून साधारण 70 ते 80 हजार लोकसंख्या महापालिकेमध्ये समाविष्ट होणार आहे। विधवा सून ही सासरकरची मुलगीच असते असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एका प्रकरणात व्यक्त केलंय। भरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या नोकरीच्या प्रकरणामध्ये सुनावणी सुरू असताना ही टिप्पणी करण्यात आली आहे।
भुशी डॅम येथे येण्यास पर्यटकांवर घातलेली बंदी मागे घ्यावी अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान केली आहे। भुशी डॅम परिसरामध्ये स्थानिक भूमिपुत्र विक्रेते नियमांचं पालन करून व्यवसाय करतील अशी ग्वाही देखील आमदार शेळके यांनी यावेळी दिली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये सिकल सेलचे 1192 रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभाग हे अलर्ट मोडवर आलंय। सिकल सेल हा अनुवंशिक आजार असून जिल्ह्यामध्ये 14,762 सिकल सेलचे वाहक आढळले। मुंबई गोवा महामार्गावर 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान सकाळ आणि दुपारच्या सत्रामध्ये ब्लॉक घेतला जाणार आहे। कोलाड जवळील पुई इथं नवीन पुलाला गर्डर टाकण्याचं काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतले जाणार आहेत। सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या 2 टप्प्यामध्ये हे ब्लॉक घेतले जातील। या काळामध्ये महामार्गावरील दोन्ही बाजूला जी वाहतूक आहे ती बंद असणार आहे। भुसावळ ग्रामीण रुग्णालयाचं श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालाय। आमदार संजय सावकारेंच्या पाठपुराव्याला यश आलंय। यामुळे रुग्णालयातील खाटांची संख्या 20 न वाढून 50 होईल। शिवाय सर्जन, स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग तज्ज्ञ, MD मेडिसिन असे तज्ज्ञ डॉक्टर मिळून 49 कर्मचाऱ्यांचा ताफा रुग्णालयाला मिळेल। सोलापूर धर्मदाय उपायुक्त कार्यालयामध्ये अधिकारी नसल्यानं नागरिकांना संताप सहन करावा लागतोय। प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांची पदही रिक्त असल्यामुळे प्रमुख सुनावण्या पूर्ण होत नाहीयेत। नवीन सामाजिक संस्थांच्या नोंदण्या देखील रखडल्यात, त्यामुळे नागरिकांना सतत हेलपाटे मारावे लागतात। लोकसभा निवडणुकीमध्ये नागपूरमध्ये कमी मतदान झाल्यानं मोठ्या फ्लॅट स्कीममध्ये मतदान केंद्राचा प्रस्ताव देण्यात आलाय। विधानसभेमध्ये मतदानाचा हक्क वाढवण्यासाठी आणि टक्का वाढवण्यासाठी 200 सदनिका असलेल्या इमारतीत स्वतंत्र मतदान केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिलाय। नागपूर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी ही माहिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांची या संकल्पनेतून 13 आणि 14 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय पाणी परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे। यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी पुरवठा, पाण्याचा पुनर्वापर, ड्रेनेज पाण्याचं नियोजन आणि पाण्याच्या स्रोताचं पुनर्जीवन या विषयावर सक्सेस स्टोरीज दाखवण्यात येणार आहेत। वर्ध्यातल्या 521 ग्रामपंचायतींपैकी जानेवारी 301 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे। त्यामुळे गावांचं प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावं याकरिता शासनाच्या निर्देशानुसार प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। महाराष्ट्राला 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर झाला असून नवी दिल्लीमध्ये आज या सोहळ्याचं पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत। विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष चांगली कामगिरी करेल असा विश्वास खासदार निलेश लंकेंनी व्यक्त केलाय। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि त्यामध्ये शरद पवार पक्षाची महत्त्वाची भूमिका असेल असंही लंके म्हणाले। नागपूरमधील भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी उमरखेड विधानसभेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची माहिती आहे। अमित शहा आणि सुधीर पारवेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय। मराठा आरक्षणाप्रकरणी हालचालींना वेग आलाय। शिंदे समितीचे 8 सदस्य हैदराबाद इथं गेल्याची माहिती मिळते। तज्ज्ञ मंडळी या दस्तावेजाचा अभ्यास करून काही फायदा होतो का याची पडताळणी करणार आहेत। मनोज जरांगे पाटील हे आज मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीसाठी धाराशिवमध्ये येणार आहेत। अहिल्याबाई होळकर चौकातून रॅलीला सुरुवात होणार असून 3 लाख मराठा कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं 2 बांधकाम व्यावसायिकांकडून 50,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। ग्रीन नेट न लावणं, त्याचबरोबर रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण करणं या कारणांसाठी प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नागभीड या महामार्गावरती कारचा भीषण अपघात झालाय। अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहेत। जखमींवर ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पहाटे 4:30 वाजता हा संपूर्ण कारचा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे। नागपुरामध्ये अपघातांची मालिका सुरूच असून एका भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झालाय। 6 बॅरिगेड्स तोडत ही कार दुभाजकावरती आदळली आहे आणि या अपघातामध्ये 2 विद्यार्थी मृत्युमुखी पडले तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। मंगळवारी रात्री 3 वाजता कोराडी पांजरा या परिसरामधली ही घटना आहे। या अपघातामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे PM संजय भोंगाडे यांचा मुलगाही जखमी झाल्याची माहिती आहे। त्याच्यावरती उपचार सुरू आहेत।
उन्नावमध्ये डबल डेकर बस ही दूध कंटेनरला धडकल्यामुळे भीषण अपघात घडलाय। या अपघातामध्ये 18 जणांचा मृत्यू झालाय तर 30 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत। लखनौ आग्रा महामार्गावर हा अपघात झालाय। पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सध्या सुरू आहे। दौंड तालुक्यातील दापोडी गावामध्ये घराच्या भिंतीवर बिबट्या असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय। बिबट्यानं कंपाऊंड वॉलवर चढून घराच्या परिसरामध्ये प्रवेश केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून गावामध्ये बिबट्याचं दर्शन होत असल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। गावात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।